हरिओ. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा 29 जून 2026 वार बुधवारी या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आपण याला व्यास पूजा पण म्हणतो. तर हे पूजा आपल्याला कशी करायची आहे? पारायण कधी करावे आणि ह्याचे नियम अटी काय आहेत? तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हे सगळं बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा 29 जूनला म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमा आहे. तर त्या दिवशी म्हणजे आपल्याला तर गुरूंची पूजा करायचीच आहे. तर त्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण आपण करत असतो. आणि सर्व भक्त ह्या गुरुपौर्णिमेची वाट पाहत असतात. कारण स्वामी भक्तांना म्हणजे सगळ्यांनाच अशी आवर्जून ह्या तिथीची वाट पाहत असतात, की ही तिथी कधी येते? आपल्याला पारायण सेवा करायची आहे. कारण जीवनात एकदा तरी गुरुपौर्णिमा निमित्त समजा हे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचंच असतं आणि हे एकदा जीवनात एकदा तरी पारायण केल्याने आपल्या ज्या काही अडचणी आपल्या आहेत, जे एकदा आपले जे संकट आलेले आहेत ते सुद्धा निघून जातात आणि आपल्याला एकदा याची आवड लागली, की आपण नेहमी हे पारायण करायला लागतो. कारण स्वामी आपल्याला तितकं म्हणजे जवळ आपण स्वामींच्या जवळ जातो हे पारायण केल्याने. जितकी आपली पारायण करू, तितकी आपली सेवा जास्त होती. आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं आणि आपल्याला ओढ लागत असते, की ही आपण कधी पारायण करणार? आता ही तिथी संपली, की पुढची तिथी कधी येते आपल्याला पारायण करायला? तर आपल्याला हे असं पारायण करायचं आहे. तर हे 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. ज्यात आपल्याला 53 अध्याय आहेत. तर ते तुम्ही अध्याय म्हणजे असं आपल्याला रोज किती 7 समजा 6 जे तुमच्या ह्याच्याने घेता येईल ते असे 53 अध्याय आपल्याला 7 दिवसात संपवायचे आहेत. तर आपल्याला म्हणजे त्याचा अगदी नियम कटाक्षाने पाळायचे ते कारण हा दिव्य ग्रंथ आहे. याला नेहमी कसंही हाताळलेलं चालत नाही. कारण याला खूप पावित्र्य राखावं लागतं. सगळं अगदी आपल्याला स्वच्छता, पावित्र्य राखलं तर ह्या ग्रंथाची म्हणजे आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं आणि जे काही आपल्याला म्हणजे दोष वगैरे सुद्धा लागत नाही. त्यामुळे आपण जेव्हा पारायण करणार आहे, तेव्हा आपलं घर अगदी पवित्र असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच्या आपल्याला नियम अटी पाळायच्या आहेत. तर आपल्याला जेव्हा आपण म्हणजे पारायणाला बसणार आहोत, तेव्हा आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे. गोमूत्राने सगळं पुसून वगैरे घ्यायचं आहे आणि 7 दिवस आपल्या घरात कुठलंही म्हणजे वाद म्हणा, आपलं मांसाहार, कांदा, लसूण वर्ज्य हे सगळं आपल्याला नियम अटी सगळं पाळूनच आपल्याला हे ग्रंथ म्हणजे पारायण करायचं आहे. आणि जर तुम्हाला हे शक्य होत नसेल, तुमच्या घरामध्ये आता तुम्ही पाळताय पण बाकीचे होत नाही, तर तुम्ही हे ग्रंथाचं म्हणजे पारायण नाही केलेलं चालेल. पण कारण आपलं म्हणजे इतका दिव्य ग्रंथ आहे, की त्याला हे असं आपण आपल्याकडनं त्याचे उलट आपल्याला दोष लागतात. त्यामुळे हे ग्रंथ करताना तुम्ही नियम, अटी, शर्ती पाळून करायचं आहे. आणि शक्यतो तुम्ही जर केंद्रात जाऊन केलं तर खूपच चांगलं आणि जर केंद्रात जर तुमचं जाणे शक्य होत नसेल, तर तुम्ही घरी करायचं आहे. तर घरी मात्र मग सगळं व्यवस्थित करूनच आपल्याला हे करायचं आहे पारायण. तर हे आपल्याला 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. जेव्हा तुम्ही पारायण करता, तेव्हा आपल्याला पाटावर एक लाल कपडा किंवा पिवळा कपडा अंथरून त्यावर ग्रंथ ठेवायचा आहे. ग्रंथाची पूजा करायची आहे. धूप, दीप आपल्याला सगळं अगरबत्ती सगळं लावून आपल्याला ओवाळायचं आहे. पारायण करताना ग्रंथाची पूजा करायची आहे. आणि मग आपल्याला पारायणाला बसायचं आहे. तर जेव्हा आपण हे 7 दिवस आपण गुरुचरित्र पारायण करतो, तेव्हा आपल्याला 7 दिवस म्हणजे आपल्याला कांदा, लसूण वर्ज्य करायचं आहे. घरात मांसाहार तर नाहीच चालणार, पण पर सुद्धा आपल्याला घ्यायचं नाहीये. आणि जेव्हा 7 दिवस आपण हे पारायण करतो, तर शक्यतो बरेच जण चप्पल सुद्धा घालत नाहीत. कारण चप्पल सुद्धा आपल्याला म्हणजे हे करायचं, वर्जच करायची. चप्पल सुद्धा 7 दिवस घालायची नाही. आपल्याला परत खालीच झोपायचं आहे, गादीवर झोपू नये, पलंगावर झोपू नये. जे काही तुम्ही खाली घोंगडी म्हणा, जे काही तुम्हाला टाकता येईल तसं टाकून खालीच झोपायचं आहे. हे 7 दिवस आपल्याला नियम अटी पाळायचे आहेत आणि पर अन्न, पर पाणी हे काहीच घ्यायचं नाही. तेव्हा आपण जेव्हा हे म्हणजे ग्रंथ पारायण करतो, तर त्याचं आपल्याला फळ मिळतं. ते आपण जर इथं बाहेरचं परान्न घेतलं, बाहेरचं घेतलं, तर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. त्यामुळे हे 7 दिवस आपल्याला कटाक्षाने पाळायचे आहेत. आणि हे जर नियम, अटी, शर्ती पाळल्या, तर नक्कीच तुम्हाला जे काही तुमची इच्छा म्हणजे आहे, ती सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होईल. आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि स्वामी आपले म्हणजे जी काही आपली इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतात. हे आपल्याला म्हणजे असं पारायण करायचं आहे 7 दिवसाचं. आणि हे ग्रंथ म्हणजे कसं असतं पहा तुम्ही, एकदा तरी हे जर आयुष्यात येऊन आपण काहीच केलं नाही म्हणण्यापेक्षा एकदा तरी आपण हे ग्रंथ पारायण केलं, तर नक्कीच याची आपल्याला आवड लागेल. जे काही आपल्या घरामध्ये जर आपण पठण केलं, तर ह्याचे काही दोष आहेत ते सुद्धा आपल्या घरामधले जे वास्तुदोष लागलेले
वगैरे असतील, जे काही आपल्याला पितृदोष वगैरे असतील, तर ह्या ग्रंथ पारायणाने आपलं हे सगळं निघून जातं. म्हणून इतका हा दिव्य ग्रंथ आहे, की आयुष्यात आपण एकदा तरी याचं पारायण करायलाच पाहिजे. नक्कीच तुम्हाला एकदा पारायण केल्यानंतर तुम्हाला त्याची आवड लागेल आणि तुम्ही नेहमी-नेहमी ते पारायण करत तर हे पारायण आपल्याला बघा 29 तारखेपर्यंत आपल्याला 7 दिवस आपल्याला समाप्ती करायची आहे. तर तुम्ही आधी सध्या तुम्हाला पुढच्या 29 तारखेला काही अडचणी असेल, तर तुम्ही आधी जरी पारायण सुरुवात केली तरीही चालतं. 7 दिवस आपल्याला पारायण घ्यायचं. फक्त आपल्या हे 7 दिवसाच्या आत आपल्याला अमावास्या आली नाही पाहिजे. एक तर अमावास्येच्या आधी सुरुवात करायची किंवा अमावास्या झाल्यानंतर सुरुवात करायची. तुम्ही हे 7 दिवस कुठलेही तुम्हाला जर पुढच्या तारखेला नाही जमलं, तर तुम्ही आधीच्या तारखेला करू शकता. कारण स्वामी हे आपल्या भक्तांना कुठल्याही अडचणी येऊ देत नाहीत आणि कुठलंही त्यांच्याकडून जरी आपण आता काही आपल्याला पुढच्या तिथीला जमणार नाही, तर आधी करून आपण प्रार्थना करायची, की "स्वामी आई माझ्याकडून हे पारायण करून घ्या. कुठलीही अडचण येऊ देऊ नका. निर्विघ्न माझं हे पारायण होऊ द्या." तर स्वामी आई आपले नक्कीच ऐकतात आणि आपल्याकडून हे पारायण पूर्ण करून घेतात. फक्त आपल्याला मध्ये अमावास्या म्हणजे नाही आली नाही पाहिजे. आणि जेव्हा आपण पारायणाला बसतो, तेव्हा तुम्ही सकाळचा वेळ जरी बसलात तरी चालतं किंवा संध्याकाळी तो तुमचा नियम. फक्त 12 ते 12:30 कारण ही आपली गुरुची भिक्षेचा टाईम असतो. त्या वेळेत आपल्याला 12 ते 12:30ला पारायणाला बसता येत नाही. किंवा आधी बसा किंवा नंतर बसा. तर हे आपल्याला पारायण करायचं आहे. आणि शक्यतो म्हणजे आपलं जोपर्यंत पारायण होतं तोपर्यंत जर तुम्ही उपास ठेवूनच पारायण केलं तर खूप चांगलं आहे. कारण आपलं मन सुद्धा एकाग्र होतं. चित्त म्हणजे आपल्या पारायणामध्ये लागलेलं असतं. आपल्याला पण असं अंग जड होणं, की आपण बळजबरीचं असं भरं वाचणं हे असं होत नाही. त्यामुळे आपण पारायण होतंय तोपर्यंत एक टाईम म्हणजे फराळाचं करून मग केलं तर खूप चांगलं आहे. आणि आपल्यासाठी म्हणजे आपल्याला असं कंटाळवाणा होणार नाही, काहीच नाही. तर आपण शरीर सुद्धा आपलं हलकं-फुलकं राहतं आणि वाचायला आपल्याला मग सोपं जातं. तर हे असं सुद्धा आपण कटाक्ष हे छोटे-छोटे नियम आहेत, ते हे पाळायचे आहेत. नक्कीच स्वामी आई आपल्याकडून हे गुरुचरित्राचं पारायण करून घेतील आणि आपल्या घरामधलं जे काही म्हणजे दोष वगैरे सगळे नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि घरामध्ये आपल्या प्रसन्न वातावरण तयार होईल. जे काही आपल्या इच्छा आपण मागितल्या आहेत स्वामी आईजवळ, तर ते सुद्धा आपल्या पूर्ण होतील. तर नक्कीच हे 29 जुलैला आपल्याला गुरुपौर्णिमा आहे, तर तोपर्यंत आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे. आणि ह्या पारायण करायला कोणीही करू शकतं. वयाची अट नसते ह्याला. कुठल्या म्हणजे जेंट्स, लेडीजची याची काहीच हे नाही, अट नाहीये. सगळेजण ज्यांना घरात जेवढी फॅमिली आहे तेवढेही करू शकतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा ही गुरुपौर्णिमेचा आणि बघा तुम्हाला अनुभूती म्हणजे स्वामी आई अनुभूती देतेच आणि 100% तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये अनुभव दिसायलाच लागतात. जेव्हा तुम्ही सुरुवात करताल पारायण तुम्हाला त्या 7 दिवसातच अनुभव यायला लागतात. तर हे असं गुरुचरित्राचं पारायण नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.